तर आज माझं मन झालेलं आहे गरमागरम बेसन आणि भाकर खायचं. तर मी तुम्हाला दाखवून देते. सर्वात आधी आपण सुरुवात करू भाकरची. बघा परातमध्ये मी घेतलं पीठ आणि त्याचं पीठ मी आता मळीन भाकरीचा. तर छान प्रकाराने मळून घ्यायचं. बघा पीठ मळून तयार झालेलं आहे माझं. आता मी करीन सुरुवात माझ्या भाकरीची. बघा किती छान गोल माझी भाकर बनून तयार झालेली आहे. आता याला टाकणार मी तव्यावर. आणि लावणार मी याच्यावर वरतून पाणी. लोक पोळीला लावतात तेल, आपण भाकरीला तर पाणीच लावतात. तर तुम्ही बघू शकता आपली भाकर बनून तयार झालेली. किती छान आपली भाकर फुगलेली आहे आणि एकदम भारी आपली भाकर झालेली. दोघीकडून आपली भाकर एकदम छान प्रकाराने झाली. तर चला झाली आपली भाकर. आता करू सुरुवात आपण बेसनाची. चला आमच्या गावात तर थंडी खूप वाढलेली आहे आणि स्वयंपाक करता करता आपण अंग पण तापून घ्यायचं. घेतली आपण कढई आणि हे आहे आपल्या बेसनाचं साहित्य. कढईमध्ये गेलं आपलं तेल. 4 चम्मच तेल घ्यायचं आणि गेलं त्याच्यात आपलं जिरं. जिऱ्याला मस्त जळू द्यायचं आणि लसणाने तर टेस्ट येतो आपल्याला. लसणला काळं नाही होऊ द्यायचं, नाही तर तो जळून जातो. आणि हिरवी मिरची हलवून घ्यायचं याला चांगल्याने. आणि टाकायचा आपला कांदा. बघा मी बघा याला चांगल्याने हलवून घ्यायचं. कांदा, हिरवी मिरची, लसण असं हलवायचं की काहीच जळायला नाही पाहिजे, नाही तर पुरा टेस्ट खराब होतो. आणि हळद जास्त पण नाही घ्यायची. हळद आणि मीठ. आणि याच्यामध्ये घ्यायचं 2.5 तांबे पाणी. या पाण्याला पण चांगल्याने हलवून घ्यायचं आधी. आणि बघा आपल्या पाण्याला उकळ आलेला आहे छान. पाण्यामध्ये उकळ आला तेव्हाच आपण बेसन त्याच्यात टाकायचं आणि याला पण चांगल्याने हलवून घ्यायचं. आणि जिथपर्यंत आपल्या हे गाठा मोडत नाही ना तिथपर्यंत त्याला दाबतच राहायचं आणि हलवतच राहायचं. बघा किती छान प्रकाराने आपलं बेसन बनवून तयार झालेलं आहे. आणि याच्या गाठा पण मी पुरा मोडून घेतलेला आहे. कलर पण किती छान आलेला आहे. बघा तुम्ही बघू शकता आपल्या बेसनाला. आणि जास्त तर मी तुम्हाला सांगेल तर तुम्ही कोथिंबीर जास्तच घ्या, कारण त्याच्यानेच आपल्या बेसनाला जास्त स्वाद येतो. बेसन काय कोणत्या पण रेसिपीला त्याच्याने स्वाद. बघा झालं आपलं गरम गरम बेसन आणि भाकर बनवून तयार. आता तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता की माझं बेसन कसं झालेलं आहे आणि तुम्ही कुठे राहता हे मला पण तुम्ही कमेंट करून सांगा. आणि तुमच्या गावात थंडी किती ते पण मला सांगा. आमच्या गावात तर लय जास्त आहे. आता त्याच्यासोबत फोडा कांदा, घ्या मिरची मस्त आणि एक मारा रपाटा. आणि आतासाठी मी तुम्हाला बाय बोलते.